अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीच्या वतीनं आज किल्ले रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा नियोजित करण्यात आलेला आहे आणि या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। पालखी मिरवणुकीनं सोहळ्याला सुरुवात केली जाईल। पालखी राज दरबारात आल्यानंतर मुख्य सोहळ्याला सुरुवात होणार आहे। मुख्य सोहळा आटोपल्यानंतर राज दरबार ते शिवसमाधी अशी पालखी मिरवणूक निघेल। शिवसमाधीला अभिवादन करून सोहळ्याची सांगता होणार आहे। युवराज संभाजीराजे, युवराज शहाजीराजे आणि युवराज्ञी संयोगिता राजे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त हे किल्ले रायगडावर दाखल झालेत। काल गडपूजन, शिरकाई देवी पूजन आणि त्यानंतर शिवकालीन मर्दानी आणि युद्धकलेची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। मेघडंबरीसह पुरातन वस्तू आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेल्या आहेत। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रफुल्ल, आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जातो, रायगडावर कशा प्रकारे तयारी आहे? रायगडावर खूप चांगली तयारी केली। खरं तर किल्ले रायगडावरचा शिवराज्याभिषेक सोहळा आहे तो शिवभक्तांसाठी एक आनंदाची पर्वणी असते आणि त्यासाठी राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून हजारो शिवभक्त जे आहेत ते कालपासूनच रायगडावर दाखल झालेले आहेत आणि रायगडावरती आपण पाहतोय एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। आज सकाळपासूनच वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। होळीच्या माळावरून पालखी मिरवणूक निघेल आणि पालखी मिरवणूक राजदरबारात आल्यानंतर त्या ठिकाणी मुख्य सोहळा जो आहे तो साजरा केला जाईल। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर मेघडंबरी जी आहे ती 8000 किलो फुलांनी सजवण्यात आली आहेत। किल्ले रायगडावरच्या ज्या वेगवेगळ्या वास्तू आहेत त्यांना देखील आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेला आहे आणि ही पालखी मिरवणूक ज्या वेळेला राजदरबार येतील तिथं मुख्य सोहळा होईल आणि सुवर्ण नाण्यांचा अभिषेक जो आहे तो शिवपुतळ्याला केला जाईल आणि तिथून पुन्हा हा संपूर्ण सोहळा जवळपास तासाभराचा हा सोहळा झाल्यानंतर ही पालखी मिरवणूक पुन्हा एकदा शिवसमाधीकडे जाईल आणि तिथं शिवसमाधीला मानवंदना करून या सोहळ्याची सांगता होईल। देशभरातून आलेले शिवभक्त आहेत, त्यांच्या हातात आपण बघितलं तर भगवे झेंडे ठिकठिकाणी भगव्या पताका लावलेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण किल्ल्यावरचं वातावरण जे आहे ते शिवमय झालेलं आहे, भारावून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या सोहळ्यावर आपलं असंच लक्ष असणार आहे आणि आता रायगडावर अनेक शिवभक्त हा सोहळा साजरा करण्यासाठी दाखल झाले। देशभरातून नव्हे तर परदेशातून देखील इथे शिवभक्त दाखल झालेले आहेत। समितीकडून संपूर्ण या शिवभक्तांची काळजी घेतली जाते। आज हे लाखो शिवभक्तांची संपूर्ण सुरक्षिततेबरोबर त्यांच्या खाण्याची सोय केलेली आहे, त्यांच्या स्वच्छतागृहांची सोय केलेली आहे, त्यांच्या स्नानगृहांची सोय केलेली आहे। त्याचबरोबर हा जल्लोष बघता आज मर्दानी खेळांचे जे प्रात्यक्षिक सुरू आहेत या प्रात्यक्षिक मध्ये अखंड हिंदुस्थानातून संपूर्ण अनेक आखाडे या ठिकाणी आपले मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक सादर करत आहेत।